आज केज तालुका सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने माननीय तहसीलदार केज यांना आपण काय मागणीचे निवेदन दिले त्या संदर्भात आपण काय सांगाल बाबा? हे आमच्या मुलाला नियोजन दिलं, हे मारलंय म्हणून हे आम्ही मेंढपाळ घेऊन कुंकडची फिरताव रानावा नाही. मग ह्यांच्यावर अन्याय करू नका. आमच्या माहितीनं आमचे मुलं चांगले जगू द्या. डाकू नका, असे हाणमार करू नका. नेतीनं माणसं जगणारी ती, यांनी काय हाणमार करू नका. देवाला बांधणारे. आज बाबा आपण या तहसील कार्यालयाला तहसीलदार साहेबांना कशाचं निवेदन दिले आणि त्या संदर्भात आपण काय सांगाल? प्रथम आपलं नाव सांगा आणि नंतर माहिती द्या. आमचं नाव केरपापत बुरवडे, राहणार हे आमच्या मुलाली हाणमार केलेली आहे म्हणून आम्ही हे तहसीलला दाखल करण्यात आलो. त्यांच्याशी कोणाला विरोधात जाऊ नये. आम्हाला बार गावाला कुंकडी फिरायचं असतंय. कोणाला दुःखीमध्ये कारवाई करू नये. मेंढराच्या पिल्यासारखं जर डागलं तर कसं होतंय, त्याच्यामुळं हे आम्ही कुणाला दुःख करीत नाही. आम्हाला समजून आम्ही चालणारे माणसं आहेत. आम्ही काय दुसऱ्याला हाणमार करू शकत नाही. कुठं बी जावं लागतं आम्हाला. जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ आपण माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? आपल्या काय मागण्या आहेत नेमक्या? भोकरदन या गावामध्ये आमच्या धनगर बांधवला जसं काही जनावरं डाकतात. जर आम्ही शिळीच्या पिल्ल्याचा डाकताना समजा की जर आम्ही डाकलं तर आम्ही 8-8 दिवस जेवण करत नाही. तर आमच्या बांधवला गरम सळीनं एक केसापासून ते पायाच्या अंगापासून असं डागलंय जनावरासारखं. तर ह्याच्या निश्चितार्थ आम्ही तहसीलदार निवेदन दिले. तर तहसीलदार साहेबाला प्रशासनाला आमची विनंती एवढीच आहे की आमच्या गरिबाचे अन्याय व्हायला तर त्याची काळजीपूर्वक दखल घेऊन शनी त्यांच्यावर योग्य ते कारवाई करून त्यांना सजा लावावी ही आमची विनंती आहे. म्हणून आम्ही निवेदन तहसील कार्यालयाला आहे. सातत्याने आपण धनगर समाज बांधवाच्या अन्याय मागण्यासाठी अन्यायाच्या विरोधात सातत्याने लढा उभा करत आहात. तर या घटनेच्या अनुषंगाने आपण काय संदेश द्याल आणि काय मागणी असेल आपली? महाराष्ट्रामध्ये आता ज्या पद्धतीने हे वातावरण चाललेलं आहे, आता आमच्या ज्येष्ठ सगळ्या मंडळींनी सांगितलं आम्ही एक आमचं शिर्डीचं किलो नाही, मेंढरीचं किलो नाही, मेंढरीला आम्ही तुझं बरं डागलं तर आम्ही 8 दिवस झोपणारी न झोपणारी माणसं. एवढं दुःख आमच्या मनामध्ये राहतं. तर आमचा माणूस डोक्यापासून ते पायापर्यंत लागला. म्हणजे एवढी वाईट अवस्था जर या महाराष्ट्रात होत असेल. आज आमचा सौरभ भोंडवे पट्टीनाय गावचा गेला, बाग पिंपळगावचा ज्ञानेश्वर महानोर गेला, माऊली सोट आमचा मारला. आता काय भोकरदन मध्ये आमचा कैलास बोर्डे मारायचा होता का? अरे काय आम्हाला कोणी वाली आहे का नाही? आमचा समाज हा नीतीने जगणारा समाज आहे. विठ्ठल गुरुदेवाला मानणारा आमचा समाज आहे. आम्ही कुणावर अन्याय करणारी अवलाद आमची नाही. बापूगिरू वाटेगावकरांच्या अवलादी आम्ही आहेत. अन्यायाच्या विरुद्ध लढणारे आम्ही आहेत. जर आमच्यावर असाच अन्याय होत असेल तर ज्या पद्धतीने आमच्यावर अन्याय करणारे लोक आहेत, 100% आम्ही त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देऊ. हीच्या आजच्या निवेदनात आमची मागणी आहे की आम्ही ज्या पद्धतीने नीतीने वागतोय आमच्यासोबत नीतीने वागा. शेवटी आम्ही बाप्पांचे वारसदार आहेत. आप्पांनी बी एक वेळ पुन्हा हातामध्ये तलवारी कुऱ्हाडी घेतलेल्या आहेत. आम्हाला ती डबल व्हायची वेळ येऊ नका. आमचा इतिहास फार वेगळा आहे. आम्ही या देशातल्या स्वातंत्र्य लढीतली माणसं आहेत. आम्ही इथल्या सामाजिक सांस्कृतिक लढीतली माणसं आहेत. आम्ही आजही विठ्ठल गुरुदेवाच्याच पुढं नतमस्तक होणारे आम्ही माणसं आहेत, जे आम्हाला नीतिमत्ता शिकवतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वारस आहेत. सौरभ भोंडवे, ज्ञानेश्वर महानोर, माऊली सोट आणि आता दीपक बोराडे, कैलास बोराडे. कैलास बोराडेचे जे मारेकरी आहेत त्यातला एकच आरोपी अटक आहे. बाकीचे आरोपी फरार आहेत. जोपर्यंत त्यांना तुम्ही अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवत नाहीत आणि हे प्रकरण अंडर ट्रायल चाललं पाहिजे, जोपर्यंत ह्याच्यात निकाल लागत नाही तोपर्यंत आरोपींना बेल नाही झाली पाहिजे. अशा प्रकारच्या तीव्र भावना आम्ही माननीय तहसीलदार साहेब केस यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि आम्हाला अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब हे आमच्या भावनावर कळवतील. आणि जर
एवढ्यावरूनही जर या सगळ्या प्रक्रियेवरून जर आमच्या समाजाला न्याय मिळण्याची भूमिका जर यांची नसेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात आम्ही प्रत्येकाच्या गाड्या अडवू आणि केजमध्ये सुद्धा ह्या 4 जे रस्ते आहेत तिकडून येणारे सगळे या प्रत्येक ठिकाणी आमचे लोक बसतील. मग तुम्हाला हगणं मुतणं बंद करून टाकू आम्ही. मग त्या गोष्टीत आमच्या जायचं नाही, आम्ही त्या ताकदीला लढा लागणार. एकवट एकवट जय मल्हार.